नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपल्या CSC ID वरून प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 साठी ऑनलाईन अप्लाय करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती pmfby.government.in या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला इथं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा काही इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा एनरोलमेंट पार्टनरचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला या एनरोलमेंट पार्टनरवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या त्या CSC वरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा CSC लॉगिंगचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपले ID पासवर्ड देऊन लॉगिंग करायचं. इथं आपल्याला आपली जे CSC ID असेल ते CSC ID आपल्याला इथं द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पासवर्ड द्यायचा. पासवर्ड दिल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून लॉग इनवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. लॉगिंग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर इथून आपल्याला आपला राज्य सिलेक्ट करायचे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आपली हे स्कीम इथं येऊन जाणार, प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026ची खरीपची. आणि इथंच खाली आपल्याला वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीमची पण योजना इथं आलेली आहे. तर आपण इथं ज्या स्कीमसाठी अप्लाय करसाल ते स्कीम आपल्या इथं सिलेक्ट करायचे. आपण जर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 साठी अप्लाय करसाल तर आपल्या इथे या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या समोर जो हा गोल दिला आहे या गोलावरती आपल्या इथं क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथे सबमिटवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला वरती हा ॲप्लिकेशनचे ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथून पण आपल्याला या ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे आपली बँकेची डिटेल देण्यासाठी ऑप्शन येऊन जाणार. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण आपली ही बँक आपल्या IFSC कोडवरून शोधता का? शोधत असाल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचं आणि नसाल शोधत तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायचं. आपण जर इथं नोवरती क्लिक केले तर आपल्याला इथं आपल्या बँकेची सर्व डिटेल्स द्यायच्या. सर्वात अगोदर इथून आपल्याला आपला राज्य द्यायचं आहे. आपली ही बँक जिथं असेल तो राज्य द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून त्याचा जिल्हा द्यायचा आहे. जिल्हा दिल्यानंतर आपल्या या बँकेचा जो नाव असेल तो बँकेचं नाव आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या या बँकेची ब्रांच जिथं असेल तो ब्रांच नेम आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि आपण जर हे सर्व इन्फॉर्मेशन नाही देता फक्त आपण आपला IFSC कोड देत असाल तर हे सर्व इन्फॉर्मेशन इथं ॲटोमॅटिकली येऊन जाणार. त्याच्यासाठी आपल्या इथे सर्च बाय IFSC कोडमध्ये या यसवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला IFSC कोड द्यायचा. IFSC कोड दिल्यानंतर आपल्या त्या व्हेरीफायवरती क्लिक करायचे. मग इथं ॲटोमॅटिकली आपला स्टेट नेम, आपला डिस्ट्रिक्ट नेम, आपला बँकेचं नाव आणि इथं आपली हे बँक जिथं कुठं असेल त्याच्या ब्रांच पण इथं ॲटोमॅटिकली येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या अकाउंटची डिटेल्स द्यायच्या. सर्वात अगोदर आपल्याला इथून आपला अकाउंट टाईप सिलेक्ट करायचा. आपला हा अकाउंट सेव्हिंग अकाउंट आहे किंवा लोन अकाउंट आहे तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या अकाउंट नंबर द्यायचा. अकाउंट नंबर दिल्यानंतर हाच अकाउंट नंबर आपल्या इथं कन्फर्म अकाउंटमध्ये आपल्या इथं आणखी एकदा टाईप करायचे. अकाउंट नंबर दिल्यानंतर इथं खाली आपल्याला चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपली हे बँक डिटेल्स इथं सक्सेसफुली ॲड होऊन जाणार आणि आपल्यासमोर इथं हे आपली डिटेल्स येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि इथं आपण ज्यांचा हा फसल विमा योजनेचा फॉर्म भरत आहात त्यांची इथं इन्फॉर्मेशन द्यायची. आपल्या या बँक पासबुकनुसार इथं आपली हे काही इन्फॉर्मेशन अगोदरच आली आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या बँक पासबुकवर ज्याप्रमाणे आपलं नाव लिहिलं असेल त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं. त्याच्यानंतर इथं आधार कार्डवर ज्याप्रमाणे आपलं नाव लिहिलं असेल तो नाव इथं ॲटोमॅटिकली येऊन जाणार. अगर नाही आला तर तो आपल्याला इथं फिल करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्या इथं या व्हेरीफायवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला हा आधार कार्ड नंबर इथं सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार आणि इथं आपली फार्मर ID येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला रिलेशन टाईपचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं ज्यांची कोणाची इथं इन्फॉर्मेशन देत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा. इथं आपल्याला सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ किंवा केअर ऑफचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं ज्यांचा ऑप्शन सिलेक्ट करसाल तो ऑप्शन इथं सिलेक्ट करून इथं आपल्याला त्यांचं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्या इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर हा कॅप्चा कोड इथं येऊन जाणार. तर आपल्याला हा कॅप्चा इथं फिल करून व्हेरीफायवरती क्लिक करायचं. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या त्या सबमिटवरती क्लिक करायचं.
मग इथं आपला मोबाईल नंबर पण इथं सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर आपली जेवढी वय असेल ते वय इथं येऊन जाणार. वय आल्यानंतर इथं आपल्याला आपला जेंडर सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथून आपली जी कॅटेगरी असेल SC ST OBC जी असेल ते कॅटेगरी आपल्या इथून सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला फार्मर कॅटेगरीचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथून आपल्याला आपली फार्मर कॅटेगरी सिलेक्ट करायची. आपली जर ती स्वतःचीच शेती असेल तर आपल्या इथे ओनरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि जर टेनंट असेल तर टेनंट किंवा शेअर क्रॉपर असेल तर आपल्याला शेअर क्रॉपरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं फार्मर टाईपमधून आपली शेती स्मॉल आहे, मार्जिन आहे किंवा आणखी कुठल्या दुसऱ्या टाईपची असेल तर आपल्याला अदरवाला ऑप्शन दिलेला आहे. तर इथून आपल्याला आपला फार्मर टाईप सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या ॲड्रेसचे डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथून आपल्याला आपला राज्य द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपला जो सब डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट आपल्याला इथून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपला जो विलेज असेल, गाव असेल तर गावाचं नाव आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आहे. इथं खाली ॲड्रेसमध्ये आपल्याला आपला इथं संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं जो आपला जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला इथं द्यायचा आहे. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या संपूर्ण ॲड्रेसचे डिटेल्स द्यायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला नॉमिनी डिटेल्सचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं ज्यांना कुणाला आपला नॉमिनी ठेवत असाल त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सर्वात अगोदर ते इथं आपल्याला त्यांचं पूर्ण नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं त्यांची एज द्यायची आहे. एज दिल्यानंतर आपला आणि त्यांचा काय रिलेशन आहे तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर त्यांचा संपूर्ण ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा आहे. आणि आपण जर हा नॉमिनी डिटेल्स आपण आताच नसाल देत तर आपल्याला इथं डिक्लेअर नॉमिनी लेटरचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला इथं आपल्या शेतीची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपला हा राज्य अगोदरच येऊन जाणार. त्याच्यानंतर आपली ही शेती जिथं कुठं असेल त्याचा जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथून आपल्याला तो तालुका सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथून आपला रेव्हेन्यू सर्कल सिलेक्ट करायचे. रेव्हेन्यू सर्कल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथून आपला ग्रामपंचायत सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपली शेती जिथं कुठं असेल त्याच्या आपल्याला इथून गाव सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला मिक्स क्रॉपिंगचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं कोणता मिक्स क्रॉपिंग लावत असाल तर आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट नंबर ऑफ क्रॉप्सचा इथं ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपण हा पीक ज्या तारखेला लावले असेल ते तारीख आपल्याला इथून सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर आपण जेवढ्या जागेमध्ये हे आपला पीक लावला असेल ते जागा आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. आणि आपण जर इथं आपला कोणता मिक्स क्रॉपिंग नसाल केले तर आपल्या त्या बॉक्सवरती क्लिक नाही करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या पिकाची माहिती द्यायची. सर्वात अगोदर इथं क्राफ्टमधून आपलं जो पीक असेल तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं शोविंग डेटमध्ये आपण ज्या तारखेला आपला हा पीक लावले असेल ते तारीख आपल्याला इथून सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला ओनरशिपमध्ये आपण आपला हा पीक स्वतःच लावला असेल तर आपल्याला त्या ओनरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आपण जर कोणाच्या दुसऱ्याच्या शेतीवर इथे किरायाने लावला असेल तर आपल्याला टेनंटवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आपण जर कोणासोबत मिळून लावले असेल तर आपल्याला शेअर क्रॉपरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथं सर्वे नंबरमध्ये आपला जो गट नंबर असेल, आपण ज्या शेतीवर आपला हा पीक लावला असेल त्याचा जो गट नंबर असेल तो गट नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला त्याचा खाता नंबर द्यायचा. खाता नंबर दिल्यानंतर आपल्याला त्या व्हेरीफायवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे आपल्या या 7/12वर ज्यांचे कुणाची नावं असतील त्यांचे सर्वांचे इथं नाव येऊन जाणार. तर हे जर आपली सामायिक शेती असेल आणि या 7/12वर आणखी कुणाचे जर नाव असतील तर इथं त्या सर्वांची नाव येऊन जाणार. तर आपण इथं ज्यांच्या कुणाचा फॉर्म भरत असाल त्यांच्या ऑप्शनवरती आपल्या इथं क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन इथं त्यांच्या या शेतीची काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर हे इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं त्यांच्या शेतीची डिटेल्स येऊन जाणार. तर ते जेवढ्या एरियामध्ये आपला हा पीक लावत असेल तो एरिया आपल्याला इथं द्यायचा आहे आणि त्या एरियानुसार आपल्याला इथं जेवढा पेमेंट करायचा आहे त्याचा तो अमाऊंट आपल्याला इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला ॲड क्रॉप और सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स वरती इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण दिलेले हे डिटेल्स तर सक्सेसफुली खाली ॲड होऊन जाणार. आपण इथं बघू शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. इथं आपल्याला आपला बँक पासबुक 7/12 आणि आपला शोविंग सर्टिफिकेट आणि आता हा टेनंट सर्टिफिकेटचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला हा टेनंट सर्टिफिकेट आपण जर किरायाने घेतले असेल तरच आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. अगर आपण किरायाने नसेल घेतला तर आपल्याला इथं अपलोड नाही करायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपला बँक पासबुक अपलोड करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि आपण आपला बँक पासबुक जिथं कुठं ठेवले असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथे अपलोडवरती क्लिक करायचं आहे. मग इथं खाली अटॅच डॉक्युमेंट्समध्ये इथं व्ह्यू बँक पासबुकमध्ये इथं आपला हा बँक पासबुक येऊन जाणार.
याचप्रमाणे इथं आपल्याला आपले बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. इथं आपल्याला आपला लँड रेकॉर्ड म्हणजेच इथं आपल्याला आपला 7/12 अपलोड करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपला हा 7/12 जेथेकडे ठेवलं असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या अपलोडवरती क्लिक करायचं आहे. मग इथं खाली पण हा आपला 7/12 इथं येऊन जाणार. याचप्रमाणे इथं आपल्याला आपला शोविंग सर्टिफिकेट म्हणजेच आपला पीक पेरा अपलोड करायचा आहे. आणि आपण जर आपला हा पीक किरायाने लावत असाल कोणाच्या दुसऱ्याच्या शेतीवरती तर आपल्याला आता टेनंटमध्ये आपला हा टेनंट सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर इथं खालीही येऊन जाणार. आणि आपण जर आपल्या डॉक्युमेंट्सला ओपन करून पाहत असाल तर आपण इथं त्यांना ओपन करून पण पाहू शकता. इथं दिलेली हे संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा प्रिव्ह्यूचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला त्या प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपण आत्ता फिलअप केलेला पूर्ण फॉर्म इथं येऊन जाणार. तर इथं दिलेले संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या इथं चेक करायचे आहे. आणि याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर इथं वरतीच आपल्याला हा एडिटचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं या एडिटवरती क्लिक करून या फॉर्ममध्ये जे मिस्टेक असेल त्याला आपण इथं करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिलं आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे पॉलिसी अँड इन्शुरन्स एरिया डिटेल्स इथं येऊन जाणार. तर इथं आपल्याला पेमेंट करायचे ऑप्शन दिलं आहे. आपण जर आत्ताच पेमेंट करसाल तर आपल्या इथं मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आणि आपण जर इथं नंतर पेमेंट करसाल तर आपल्या इथं पेमेंट लेटरवरती क्लिक करायचं. आपण जर आत्ता पेमेंट करसाल तर आपल्या इथं मेक पेमेंटवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या इथं आपल्या पेमेंटचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला पेमेंट करायचा. पेमेंट केल्यानंतर आपल्याला आपण जो आत्ता आपला फॉर्म फिलअप केला प्रधानमंत्री फसल विमा योजनाचा त्याची इथं फॉर्म फिलअप केला त्याची इथं प्रिंट येऊन जाणार. तर आपल्याला त्याची प्रिंट काढायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या CSC ID वरून आपला प्रधानमंत्री फसल विमा योजनाचा फॉर्म ऑनलाईन इथं फिलअप करू शकता. मित्रांनो आपल्याला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.